सो तुमच्या लक्षात आलंच असेल, म्हणजे कालही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की मी उद्या जे आहे मुगाच्या डाळीच्या वड्या घालणार आहे. वाळवणीच्या पदार्थाला फायनली जे आहे मी सुरुवात केलेली आहे. फार काही नाही बनवणार आहे, पण 1-2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहे मला बनवायच्या आहेत. सो रात्री बघा ही 2 किलो मुगाची डाळ जी आहे मी भिजायला घातली होती आणि आत्ता झालेली आहे सकाळ. आणि सकाळी 5 वाजता जे आहे आज मी उठलेली आहे. मुलांना जरी आज सुट्टी असली तरी म्हटलं ऊन इतकं भयंकर आहे अकोल्याचं, म्हणजे तुम्ही 8-9 वाजता जरी घराच्या बाहेर पडलं ना की असं वाटतं की 12-1 वाजला की काय. म्हणून जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर माझ्या वड्या घालून झाल्या पाहिजे, हा थॉट माझ्या डोक्यात होता. म्हणून जे आहे मी 5 वाजताच उठले, पाणी पिलं, त्यानंतर ब्रश केला, फ्रेश झाली. इथे मी बघा मी आधी पाणी पित असते, नंतर ब्रश करत असते. गरजेचं आहे ते, त्याने आपलं ना काय 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 मेटाबॉलिझम खूप चांगलं राहतं. सो त्यामुळे त्यासाठी पण आदल्या रात्री ब्रश करणंही गरजेचं असतं. मी दररोज रात्री ब्रश करूनच झोपते, त्यामुळे सकाळी ब्रश न करता मी पाणी पिऊ शकते. पाणी पिलं, नंतर ब्रश करून मस्त फ्रेश झाले आणि आता मी डाळ धुवायला सुरुवात केलेली आहे. ॲक्च्युली माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या, स्नेहा कशाला एवढा खटाटोप करते, मुगाचा सोल घेऊन ये आणि त्याचीच जे आहे वड्या वगैरे घाल. पण आमच्याकडे असं असतं आरोहीच्या पप्पांचं, त्यांना सोलाच्या डाळीच्या वड्या जो आहेत त्या आवडत नाहीत. त्यांचं म्हणणं असतं की जी शिलट्याची डाळ असते ना तीच आणायची आणि तिच्या वड्या करायच्या, छान लागतात. मग म्हटलं जाऊ देत, काय वर्षभरातून एकदा तर आपल्याला करावं लागतं, थोडीफार मेहनत घ्यायला काही हरकत नाही. म्हणून रात्रीच मी ही 2 किलो शिलट्यांची डाळ भिजायला घातली होती. पण खरं सांगते आता मला इतका कंटाळा येत होता ना हे सर्व धुवायचं वगैरे, म्हणजे मी इमॅजिन केलेलं त्यापेक्षा जरा जास्तच मेहनत आणि जास्त वेळ मला या गोष्टीसाठी लागला. जवळपास 5:30ला मी सुरुवात केली आणि 6:30पर्यंत माझं हेच काम चाललं. कारण म्हणजे आपल्याला सवय नसते त्या गोष्टीची, त्यामुळे ते परफेक्ट जमलं पाहिजे, म्हणून म्हणजे जास्त मेहनत ही घ्यावी लागते. बरं चला आता बडबड बंद करून आधी सर्व डाळ धुवून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. आता मस्त आंघोळ करून रेडी झाले मी. आंघोळ करण्यापूर्वी बघितलं तुम्ही माझं किती काही चाललेलं होतं. सो आता मी ती डाळ झारायला ठेवली, तेवढ्या वेळात पूर्ण घर क्लीन केलं माहिती आहे का. आज 7 नाही वाजले तर माझं पूर्ण घर मस्त झाडून पुसून क्लीन झालं. आणि त्यानंतर मी जे आहे आता मला ती डाळ खरं तर पसरवायची आहे आणि किचनमध्ये इथेच पसरवते मी अर्धा-1 तास फक्त. त्यानंतर वड्याचं जे आहे बाकीची प्रोसेस करेल. पण त्याआधी आता भूक लागली, सो ब्रेकफास्टसाठी काय बनवू म्हणजे भरपूर चाललेलं. आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही बघा. आणि एक गोष्ट जरी आपली कमी असली की आपण बायका, म्हणजे मला तरी असं वाटतं मला कितीकच वेळ मिळाला आज आणि कितीकच नाही, आणि यावेळेस मी काय काय करू काय काय नको असं जे आहे सध्या म्हणजे माझं झालेलं आहे. आणि आज स्वयंपाक का नाही ते सांगते. आज आहे 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि आमच्या कॉलनीमध्ये ती खूप छान प्रकारे जे आहे सेलिब्रेट होत असते. आता 8-1 दिवस झाले आमच्या कॉलनीमध्ये छान छान प्रोग्राम जे आहेत चाललेले आहेत. पण मी खरं सांगते तर इतकी सोशल नाही आहे, त्यामुळे मी इतकं काही कोणत्या म्हणजे प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट होत नाही. मुलं होतात पण त्यांची ती जातात, त्यांची ती खेळतात आणि घरी येतात. म्हणजे आरू क्रिकेटमध्ये होती, त्यानंतर बॅडमिंटनच्या मॅचेस दिल्या तिने, टेबल टेनिस, त्यानंतर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात. पण खरंच आमच्या कॉलनीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप चांगल्या प्रकारे सेलिब्रेट होते. म्हणजे सर्वीकडे ती व्हायलाच पाहिजे बघा. म्हणजे असं काही कंपल्सरी नाही की बुद्धिस्ट लोकांनीच फक्त बाबासाहेबांची जयंती सेलिब्रेट केली पाहिजे. ती भारतातल्या प्रत्येकावर ऋण आहे बाबासाहेब आंबेडकरांचं, प्रत्येकावर आहे. आता काही अशी जयंती वगैरे सेलिब्रेट करून आपण त्या ऋणाची परतफेड तर कधीच करू शकत नाही, या जन्मात काय पुढल्या जन्मातही करू शकत नाही. पण तेवढ्याच उत्साहाने जर आपण जयंती वगैरे सेलिब्रेट केली तर त्यांचं कार्य किंवा आपण त्यांना मानतो एवढे तरी संस्कार आपल्या मुलांपर्यंत पोहोचतात. आणि का मानतो किंवा त्यांचं काय विचार वगैरे आहेत थोडेफार का होईना मुलांमध्ये रुजल्या जातात. आता बाबासाहेब आंबेडकरांना मानण्यासाठी बुद्धिस्ट असणंच गरजेचं नाही आहे. ज्या व्यक्तीला बुद्धी आहे त्याने प्रत्येकानं बाबासाहेबांना मानलंच पाहिजे, कारण तेवढे उपकारच आहेत त्यांचे आपल्यावर. सो तुम्हा सर्वांना माझ्याकडनं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप 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 साऱ्या शुभेच्छा. सो जसं मी बोलले, त्यामुळे आज आमच्या कॉलनीमध्ये मस्त भंडारा आहे, तिथे जेवायला जायचं आहे.
म्हणून आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही आणि ब्रेकफास्टमध्ये काय करू माझ्या डोकं केव्हाच चाललेलं. म्हटलं काय करू झटपट होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्त भांडे निघणार नाही. सो मुगाची डाळ आहे, सो तीच बघा मी अशी मस्त वाटून घेतली आणि म्हटलं चला आता त्याचे उत्तप्पे करते. आता मी फक्त जे आहे एक भांडं म्हणजे 1.5 वाटी जे आहे डाळ वाटून घेतली. म्हटलं आधी ट्राय करते, खायला देते घरच्यांना, जर आवडलं की मग लगेच जे आहे वाटून आपण आणखी जास्त जे आहे उत्तप्पे म्हणा डोसे म्हणा मुगाच्या डाळीचे बनवू शकतो. सो डाळ मस्त वाटून घेतली मी. आता यामध्ये नमक घालते, तेल घालते आणि लगेच जे आहे उत्तप्पे बनवायला घेते. उत्तप्प्यांसाठी सर्व रेडी केलं आणि डाळही म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण झरलं होतं म्हणून खालीनं एक बेडशीट अंथरून त्यावर ही डाळ जरा सुकायला घातली. आता अर्धा ते पाऊण तास तरी मला ही अशी सुकू द्यायची आहे. त्यानंतर पुढची जी प्रोसिजर आहे ती कंटिन्यू करेल मी. पण चला, जसं मी बोलले खरंच प्रचंड भूक लागलेली आहे. कधी एकदाची काहीतरी पोटात ढकलते ना अशी माझी कंडिशन झालेली. सो म्हणून जे आहे पटपट जे आहे मी इथे मूग डाळीचे उत्तप्पे बनवायला घेतले. ॲक्च्युली ही माझी फर्स्ट टाईम आहे. या आधी मी कधी मुगाचे म्हणजे उत्तप्पे किंवा डोसे वगैरे ट्राय केलेलेच नाहीत. आणि हां, आमची आई ना असे मूग जेव्हा नवीन यायचे ना तेव्हा ते मस्त असं मिक्सरमधनं वाटून त्याचे ना आयते बनवून द्यायची. ते मात्र भन्नाट लागायचे. मला आणखी ही चव ना अशी आठवते, माझ्या जिभेवर रुळते. पण स्वतः कधी करून मी खाल्लेत नाहीत. पण आज डाळ होती म्हणून आणि शॉर्टकट पर्याय पाहिजे होता ब्रेकफास्टचा म्हणून जे आहे मी हे बनवायला घेतलं खरं तर. पण इतके टेस्टी झालेत ना की काय सांगू. म्हणजे मला तरी प्रचंड आवडलेत. आणि अगदी आपले तांदळाचे उत्तप्पे होतात ना तसेच आणि तितक्याच इझिली जे आहेत हे मुगाचे उत्तप्पेही बनवून तयार होतात. आणि दिसता येतंही पहा किती यम्मी. आणि टेस्टबद्दल तर कायच बोलू, खरंच खूप जास्त टेस्टी झाले होते. आता पुढल्या वेळेस ना मी यामध्ये उडदाची डाळ किंवा मिक्स डाळी जे आहे ॲड करून ना म्हणजे उत्तप्पे किंवा डोसे वगैरे ट्राय करेल. म्हणजे तेवढंच आणखी हेल्दी ऑप्शन जे आहे मला माझ्या मुलांना देता येईल. पण हे उत्तप्पे खरंच खूप छान झाले होते. चला आता पटपट राहिलेला हाही उत्तप्पा बनवते आणि नंतर तुम्हाला भेटते. माहिती आहे का, उत्तप्पा बनवायला सुरुवात करण्यापूर्वी दोघंही बाप लेकीला विचारलं तुम्ही उत्तप्पा खाणार का. सो त्यांनी 4 चंबार चौकशा केल्या, कशाचा काय कसं. त्यांना बोलले मुगाच्या डाळीचा उत्तप्पा मी ट्राय करते आहे, खाणार असेल तर सांगा. दोघांनीही साफ नाही बोलले तू आम्हाला उपमा कर, तुझ्यासाठी काय करायचं ते कर. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी माझ्यासाठी फक्त 2 उत्तप्पे होतील त्यानुसार 1.5 वाटी डाळ जी आहे मिक्सरमधनं फिरवून घेतली. पहिला उत्तप्पा टाकल्या आरोही आली, मम्मा स्मेलिंग गुड अमुक ढमुक, माझा उत्तप्पा घेऊन गेली. तिथे आरोहीच्या पप्पानी उत्तप्पा टेस्ट केला, आले तिथे सेकंड उत्तप्पा उचलून नेला आणि मी राहिली तशीच. आधी चांगलं विचारलं होतं तेव्हा सांगायचं ना की ठीक आहे तू बनव, आम्ही टेस्ट करू नंतर ठरवू, म्हणजे मी थोडं बॅटर आणखी रेडी केलं असतं. तर नाही, तेव्हा त्यांनी बिलकुल आम्ही खाणारच नाही, ते आमच्यासाठी करूच नको, आम्हाला उपमा कर, तुझ्यासाठी काय ते एक्सपेरिमेंट तू कर, असं जे आहे त्यांचं म्हणणं होतं. आणि आता बघा अशी कामं वाढवतात माझी. मी डाळ फिरवून घेतल्यानंतर मिक्सर पुसून खाली ठेवलं, त्यानंतर भांडं घासून घेतलं, सर्व आवरावर केली, नंतर उत्तप्पा बनवायला घेतला. आता पुन्हा मला तो पसारा काढावा लागेल, पुन्हा डाळीची पेस्ट बनवावी लागेल, पुन्हा कांदा टोमॅटो चिरून जे आहे उत्तप्पे बनवावे लागतील. विनाकारण माझी कामं वाढवतात. चला आता पटपट उत्तप्पे बनवते कारण मला प्रचंड भूक लागलेली आहे आणि त्यांनाही आता एक खाल्ला त्यांनी, पण त्यांनाही आणखी हवेच आहे. तेवढा एक तो स्वयंपाक फक्त जे आहे म्हणजे कमी झाला कामातून असं नाही, त्यासोबतची कितीतरी कामं माझी ना आज म्हणजे कमी झालेली आहेत. आज जर स्वयंपाक केला असता तर बघा बेसिन भरलेलं असतं भांड्यांनी आणि मग ते घसता कितीतरी वेळ माझा गेला असता. पण आता या उत्तप्प्यांमुळे फक्त एक छोटा गंज, एक प्लेट आणि एक तवा एवढंच जे आहे भरलं होतं. सो ते भांडे सर्व मस्त क्लीन केलेत. पण म्हटलं चला आता वेळ आहेच तर ह्या मुलांच्या बॉटलही भरपूर दिवसापासून मला क्लीन करायच्या होत्या. सो त्या क्लीन केल्यात आणि हे जे दिसतं ना क्लीनर, यामुळे खरंच खूप सोपी झालं आहे. आधीही एक क्लीनर होतं माझ्याकडे, पण त्याच्याने ना या बॉटलचं जी बॉटम असते ना ती क्लीन काही होत नव्हती. पण याने मी अगदी इझिली जी आहे ती बॉटमही क्लीन करू शकते आणि कितीही छोट्याशा तोंडाच्या बॉटल असल्यानं
त्यामध्येही हे आरामात जातं आणि सर्व बॉटल आतून बाहेरून मस्त क्लीन करता येते. बरं चला, भांडे काहीच नव्हते त्यामुळे पटपट आटोपलेत. आणि काल रात्री हे तूपही मी बनवलं होतं, पण भरपूर वेळ झाला होता आणि तूप गार झालंही नव्हतं. त्यामुळे मला इतका कंटाळा आला होता ना ते काढून घ्यायचं, कारण मला माहीत होतं आता जर का त्या कढईमधनं मी तूप काढून घेतलं की मग ती कढई पण मला म्हणजे घासाविषयी वाटेल, तशी सोडाविषयी नाही वाटणार. आणि कंटाळाही भरपूर आलेला. मग मला टेन्शनही येईल का म्हणजे आता जाऊन झोपू पडू का मग भांडे घासू. त्यापेक्षा म्हटलं यातलं तूपच काढत नाही, म्हणजे कढाई घासायची नाही घासायची हे प्रश्नच उरत नाहीत. बरं चला, आता जे आहे फायनली मी तूप काढलं आणि बऱ्यापैकी म्हणजे जवळपास एखाद पाव जे आहे तूप बनतं माझं प्रत्येक वेळेस, कारण मी दर 8 दिवसाला बनवते. तेच जर मी 15 दिवसातनं बनवलं ना तर आणखी जास्त तूप होईल, पण ती सायही मला जास्त दिवस फ्रीजमध्ये नाही ठेवावीशी वाटत. बरं चला, सर्व आवरून झालं आणि लगेच जे आहे डाळ मी मिक्सरमधनं वाटायला घेतली. थोडी थोडी डाळ घेऊन त्यामध्ये थोडं थोडं मीठ घालून जे आहे मी वाटून घेतलं. आणि बघा एवढं जे आहे 2 किलोचं हे बॅटर तयार झालेलं आहे. जसं मी सांगितलं मीठ मी आधीच यूज केलं. 2 किलो डाळीसाठी जवळपास अर्धा वाटी मीठ जे आहे माझं यूजमध्ये आलं असेल. सो ते छान खूप वेळ फेटलं मी, म्हणजे ते बॅटर जे आहे मस्त हलकं फुलकं होतं. आता हा पसारा असाच राहू देते आणि वर जाऊन आधी जे आहे वड्या घालून येते. इतकी घाबरले ना मी. असा हा कर्कश आवाज ऐकून म्हणजे मीच काय कोणीही घाबरणार. म्हणजे हा आवाज कसा, एकतर पोलिसांच्या गाडीचा किंवा मग ॲम्ब्युलन्सचा वगैरे जो आहे असतो असं आपल्या डोक्यात भरलेलं असतं. पण ही आता गेली, ही आमची फायरची गाडी होती. आणि बघा आता हे 14 एप्रिलचे कार्यक्रम संपतात नाही संपत तर फायर सप्ताह जो आहे, अग्निशमन सप्ताह स्टार्ट होणार आहे आणि त्याचेही असेच भरपूर कार्यक्रम असतात. त्यामुळे उन्हाळ्यात म्हणजे एक्स्ट्राचे असे क्लासेस लावू देत, हॉबी क्लासेस वगैरे असं लावायची आम्हाला मुलांना गरज पडत नाही. बऱ्यापैकी आमच्या कॉलनीमध्ये एंटरटेनमेंटसाठी मुलांच्या काही ना काही चाललेलं असतं. आणि आता ना जस्ट 9 वाजलेत, म्हणजे याही आधी टाकून व्हायला पाहिजे होते आपण. आमचा ब्रेकफास्ट, त्यानंतर पिहू उठला, मग त्याच्यात वेळ गेला, त्याचा ब्रेकफास्ट भरपूर वेळ गेला आणि फायनली 9 वाजता मी इथे वर आली वड्या घालायला. आणि इथे मी आज इतकी फसल्या गेली ना, खोटं नाही सांगत. मला आरोहीचे पप्पा बोलले होते की म्हणजे मी 1 किलो जी आहे डाळ घालणार होती, पण आरोहीचे पप्पा बोलले 2 किलो डाळ भिजायला घाल, मी तुला वड्या घालायला मदत करेल. म्हणून मी फसले आणि 2 किलो वड्या घालता घालता माझी हालत अशी खराब झाली होती की काय सांगू. म्हणजे सतत उभं राहायचं, त्यात ऊनही भरपूर होतं. 9 वाजताचं ऊन असं वाटत होतं 12 वाजले की काय. पण कसं तरी मी त्या वड्या घातल्या. चिडचिड इतकी होत होती ना, म्हणजे वाटतं ना खरंच की माणसाला हेल्प करायची नसली तर म्हणजे प्रॉमिस तरी कशाला करायचं. पण त्यांचंही काही चुकलं नाही. जसं आज सांगितलं मी, बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळे कार्यक्रम होते, सो तिथे त्यांना जावं लागलं. वड्या घातल्यानंतर मस्त जेवण केलं आणि अशी झोपले ना आज मी काय सांगू. कारण एकतर 5 वाजता उठले, त्यानंतर उन्हात भरपूर वेळ घालवला, त्यामुळे खूप जास्त झोप येत होती, डोळेही आग करत होते. झोपले ना तर डायरेक्टली जे आहे 5 वाजताच मी उठले. त्यानंतर सरळ वर गेलेत माझ्या वड्यांची काय कंडिशन आहे पाहायला. आणि बऱ्यापैकी वड्या सुकल्या होत्या. बऱ्यापैकी काय, मी तर म्हणेल 80% वड्या सुकल्या होत्या, कारण अकोल्याचा पारा 44 आहे, कशा नाही सुकतील. बरं चला, सर्व वड्या खाली घेऊन आले. आता 5-5:30 वाजून गेलेत, तरी पण बऱ्यापैकी ऊन होतो, त्यामुळे रुमाल घेऊनच जावा लागला. सो चला आता पटपट ह्या वड्या काढायला इझीच आहेत. मी पॉलिथिन खरं सांगू का यूज करत नाही, कितीही नाही म्हटलं ना तर उन्हामुळे वगैरे ते प्लास्टिकचा हार्म म्हणजे होतोच होतो. सो त्यामुळे मी सुती कापडावरच जे आहे कोणतेही वाळवणीचे पदार्थ वाळू घालत असते. सो अशा प्रकारे जे आहेत माझ्या वड्या बनवून तयार आहेत. त्यानंतर आता सायंकाळ झाली आणि आमच्या कॉलनीमध्ये आता मस्त बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक निघालेली आहे. आज दिवसभर तुम्ही बघितलं माझी काय गत झाली, नुसतं खालीवर करायचं, 2-2 तास उभं राहणं, सकाळी लवकर उठणं. त्यामुळे मी काही आज मिरवणुकीमध्ये गेलीच नाही. पण हां, मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी मस्त खाली येऊन बसले होते. छान ढोल ताशे, त्यानंतर बायका माणसं मस्त डान्स करत होते. मी डान्स जरी नाही केला ना तरी त्यांनाच बघून जे आहे मला खूप छान वाटत होतं. बराच वेळ खाली घालवला, त्यानंतर वर आले आणि आरोहीच्या पप्पांना फोन केला, कारण ते मिरवणुकीतच होते. पिहूही होता, फक्त आरू आणि मीच घरी होती. त्यांना विचारलं की आज काय बनवू, तर आज तुझ्या आवडीचं तुला वाटेल ते बनव असं बोलले. मी पण छान चान्स मारला आणि आज जिरा राईस
आणि फोडणीचं वरण फक्त एवढं जे आहे बनवलं. चला आता मस्त जेवण करते. आणि हा बघा, हा जो सुंदर असा शेप दिसतोय, ॲक्च्युली हा माझा मसाले बॉक्स आहे. आणि असे छोटे मोठे DIY मी नेहमी बनवत असते. तुम्हाला ते आवडत असतील तर प्लीज आणखी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला आता मग आम्ही जेवण करते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय.